नमस्कार मित्रांनो, गुंतवणूक सुरू करायची म्हटलं की ऑलमोस्ट प्रत्येक गुंतवणूकदाराला एकच प्रश्न येतो. शेअर मार्केटमध्ये डायरेक्टली गुंतवू की म्युच्युअल फंडमधून इन्व्हेस्ट करू? सोशल मीडियामुळे आजकाल शेअर मार्केट खूप आकर्षक दिसते. लोक स्क्रीनशॉट्स बघतात, प्रॉफिट्स बघतात आणि डायरेक्टली गुंतवणूक सुरू करतात. पण खरा प्रश्न असा आहे, गुंतवणूक करणे सोपे आहे का? चला हे समजून घेऊया. जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये डायरेक्टली पैसे गुंतवता तेव्हा तुम्ही स्वतः कंपनी सिलेक्ट करता. कोणता शेअर घ्यायचा, कधी घ्यायचा आणि कधी विकायचा, हे सगळे निर्णय तुमच्या हातात असतात. याला म्हणतात डायरेक्ट इन्व्हेस्टिंग. ऐकायला खूप छान वाटतं कारण कंट्रोल तुमचा असतो, पण खरं तर कंट्रोल सोबत जबाबदारी सुद्धा येते. कंपनीची आर्थिक स्थिती समजून घेणे, मार्केट सायकल समजून घेणे, लॉस झाल्यावर धीर ठेवणे, स्वतःची भावना कंट्रोल करणे, हे सगळे तेवढेच गरजेचं असतं. आणि इथेच जास्त तर गुंतवणूकदार स्ट्रगल करतात. आकडेवारी सांगते की जवळपास 93% डायरेक्ट गुंतवणूकदार लॉंग टर्ममध्ये सातत्यपूर्ण नफा मिळवू शकत नाही, कारण त्यांच्याकडे योग्य शिक्षण, जागरूकता आणि शिस्तबद्धता नसते. मार्केट रिस्की नसतं, पण अपूर्ण ज्ञान रिस्की असतं. आता म्युच्युअल फंडकडे बघूया. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही डायरेक्टली शेअर सिलेक्ट करत नाही. तुम्ही तुमचे पैसे इन्व्हेस्ट करता आणि एक प्रोफेशनल फंड मॅनेजर तुमच्यासाठी गुंतवणूक करतो. तो रिसर्च करतो, रिस्क मॅनेज करतो आणि पैसे वेगवेगळ्या कंपनीजमध्ये गुंतवतो. याला म्हणतात मॅनेज्ड इन्व्हेस्टिंग. म्हणजे तुम्हाला प्रत्येक डिसिजन घ्यायची गरज नसते. इन्व्हेस्टमेंट प्रोसेस सिस्टमॅटिक आणि प्रोफेशनली हँडल्ड असते. एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. समजा तुम्हाला लॉंग ड्राईव्हला जायचं आहे. तुम्ही स्वतः ड्राईव्ह करू शकता, पण रोड माहीत नसेल, एक्सपिरियन्स कमी असेल तर ॲक्सिडेंटचा रिस्क वाढतो. दुसरा ऑप्शन म्हणजे एक्सपिरियन्स्ड ड्रायव्हर सोबत ट्रॅव्हल करणे. डेस्टिनेशन तेच, पण जर्नी जास्त स्मूथ होते. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग काही प्रमाणात अशीच असते. आता इथून एक इम्पॉर्टंट गोष्ट समजून घ्या. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे सुद्धा 2 मार्ग असतात. स्वतः ऑनलाईन इन्व्हेस्ट करणे किंवा एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर किंवा फायनान्शियल ॲडवायझरच्या गायडन्सने इन्व्हेस्ट करणे. बरेच इन्व्हेस्टर्स सुरुवातीला फंड चूज करताना कन्फ्यूज होतात. कोणता फंड घ्यायचा, कधी चेंज करायचा, गोलनुसार ॲलोकेशन कसं करायचं, मार्केट पडलं तर काय करायचं. इथे एक एक्सपिरियन्स्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर इन्व्हेस्टरला मदत करतो. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फक्त तुमचे पैसे मॅनेज करत नाही, त्यासोबत तुमचे फायनान्शियल गोल्स समजून घेतो, सुटेबल फंड्स सजेस्ट करतो, डिसिप्लिन मेंटेन करायला हेल्प करतो, पॅनिक सेलिंग थांबवायला गाईड करतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, इन्व्हेस्टरला लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टेड राहायला सपोर्ट करतो. खूप वेळा रिटर्न्स फंडमुळे नाही तर इन्व्हेस्टरच्या बिहेवियरमुळे डिसाईड होतात. रॉंग टायमिंगमुळे लोक लॉस करतात. गायडन्स असेल तर डिसिजन इमोशनल नाही, लॉजिकल होतो. म्हणून बिगिनर्ससाठी म्युच्युअल फंड हा शेअर मार्केटमध्ये एंट्री घेण्याचा एक स्ट्रक्चर्ड आणि प्रॅक्टिकल मार्ग समजला जातो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, डायरेक्ट इन्व्हेस्टिंगमध्ये तुम्ही स्वतः ड्रायव्हर असता. मॅनेज्ड इन्व्हेस्टिंगमध्ये एक्सपर्ट सिस्टम तुम्हाला गाईड करतो. जर नॉलेज, टाईम आणि एक्सपिरियन्स असेल तर डायरेक्ट इन्व्हेस्टिंग चालेल, पण मेजॉरिटी इन्व्हेस्टर्ससाठी डिसिप्लिन म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग, स्पेशली प्रॉपर गायडन्स सोबत लॉंग टर्ममध्ये जास्त उपयोगी ठरतं. समजा तुम्हाला क्रिकेट टीम बनवायची आहे. एक ऑप्शन असा की तुम्ही स्वतः प्लेयर सिलेक्ट करा, स्ट्रॅटेजी तयार करा आणि मॅनेजमेंट करा. हे शेअर मार्केट सारखं झालं. दुसरा ऑप्शन असा की तुमचे पैसे इन्व्हेस्ट करा आणि एक प्रोफेशनल कोच संपूर्ण टीम मॅनेज करतो. हे म्युच्युअल फंड सारखं झालं. आता प्रश्न येतो, कोणता ऑप्शन कोणासाठी सुटेबल आहे? जर तुम्हाला मार्केट शिकायचं इंटरेस्ट आहे, तुम्ही डेली ट्रॅकिंग करू शकता आणि रिस्क घेऊ शकता, तर शेअर मार्केट तुमच्यासाठी सुटेबल होऊ शकतं. पण जर तुमचं लाईफस्टाईल बिझी असेल, मार्केट नॉलेज कमी असेल आणि लॉंग टर्ममध्ये डिसिप्लिन वेल्थ बिल्ड करायची असेल, तर म्युच्युअल फंड एक चांगलं ऑप्शन ठरू शकतं. एक इम्पॉर्टंट गोष्ट जी बिगिनर्स मोस्टली इग्नोर करतात ती म्हणजे खूप लोक प्रॉपर नॉलेज शिवाय डायरेक्ट शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतात. मार्केट पडलं की लॉस होतो आणि मग कन्क्लुजन असा काढला जातो की शेअर मार्केट सट्टा आहे. पण प्रॉब्लेम मार्केटमध्ये नसतो, प्रिपरेशनमध्ये असतो. म्हणूनच अनेक फायनान्शियल एक्सपर्ट्स बिगिनर्सला म्युच्युअल फंडपासून इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करायचा सल्ला देतात. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड हे एकमेकांचे कॉम्पिटिटर्स नाही आहे. दोन्ही वेल्थ क्रिएशनसाठी पॉवरफुल टूल्स आहेत. फरक फक्त अप्रोचमध्ये आहे. शेअर मार्केट म्हणजे डायरेक्ट इन्व्हेस्टिंग, जिथे सगळे डिसिजन्स तुम्ही घेता. म्युच्युअल फंड म्हणजे मॅनेज्ड इन्व्हेस्टिंग, जिथे एक्सपर्ट तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट मॅनेज करतो.
म्हणून इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी दुसऱ्यांच्या ॲडवाईसवर नाही, तर तुमच्या टाइम, नॉलेज आणि रिस्क कॅपॅसिटी बघून डिसिजन्स घ्या. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे म्युच्युअल फंड्स फक्त शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत नाही. म्युच्युअल फंड्सच्या द्वारे तुम्ही कॉर्पोरेट बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, सोनं, चांदी अशा अनेक इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता, जे की तुम्ही शेअर मार्केटच्या द्वारे नाही करू शकत. मित्रांनो, गुंतवणूक ही फक्त पैसे गुंतवायची प्रोसेस नसते, तर ती आयुष्याच्या आर्थिक गोल्सशी जोडलेली एक नियोजन असते. याच उद्देशाने संकल्प फायनान्शियल सर्व्हिसेस तुमच्यासाठी काम करत आहे. आमच्याकडे आम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट सजेस्ट करत नाही, तर गोल बेस्ड आर्थिक नियोजन, रिटायरमेंट अर्थात सेवानिवृत्तीचे नियोजन, वेल्थ क्रिएशन प्लॅनिंग, मुलांच्या शिक्षणासाठी फायनान्शियल प्लॅनिंग, पोर्टफोलिओ रिव्ह्यू आणि फायनान्शियल डिसिप्लिन याबद्दल मार्गदर्शन किंवा सल्ला देतो. आम्ही एमफी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, फायनान्शियल एज्युकेटर आणि प्लॅनर आहोत. प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती आणि जोखीम घेण्याची क्षमता वेगळी असते. म्हणूनच आम्ही पर्सनलाइज्ड फायनान्शियल प्लॅनिंगवर विश्वास ठेवतो. जर तुम्हालाही तुमच्या फायनान्शियल गोल्ससाठी योग्य दिशा हवी असेल, तर संकल्प फायनान्शियल सर्व्हिसेस तुमच्यासाठी सोबत आहे. खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट डिटेल्सद्वारे आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. असंच सोप्या भाषेत आर्थिक विषय समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.